अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार भक्तांनो, उद्या आहे गुरुवार म्हणजे उद्या आषाढ वैद्य अमावस्या. आषाढ महिन्यातील शेवटची अमावस्या आहे. या अमावस्याला दीप अमावस्या असेही म्हणतात. ही अमावस्या आषाढ वैद्य अमावस्या किंवा दीप अमावस्या गुरुवार दिनांक 24 जुलै 2025 रोजी आहे. दीप अमावस्येला दीपपूजन कसे करावे? भक्तांनो, देव्हाऱ्याच्या बाजूला पाण्याने किंवा गाईच्या शेणाने सारवून त्यावर एक स्वच्छ पाट किंवा चौरंग ठेवा. पाटाभोवती सुंदर अशी रांगोळी काढावी. घरात असतील तेवढे चांदीचे, पितळ्याचे, तांब्याचे, मातीचे किंवा अन्य धातूंचे दिवे घासून पुसून लख्ख करून पाटावर नवीन वस्त्र घालून त्यावर तांदूळ किंवा गहू पसरून त्यावर दिवे ठेवा. सर्व दिव्यांच्या सर्व ज्योती उजळून लावाव्यात. सर्व दिव्यांच्या सर्व ज्योती उजळून निघाल्या पाहिजेत. तेलाच्या दिव्यात 2 वाती लावाव्या आणि तुपाच्या दिव्यात म्हणजे निरांजनात एकच तुपाची फुलवात लावावी. या दिव्याची पूजा रोज घरातील देवांची पूजा करतो तशी पंचोपचार पूजा म्हणजे गंध, अक्षदा, हळद कुंकू वाहून सुवासिक फुले अर्पण करावी. आघाडा, दुर्वा, लाह्या अर्पण कराव्या. दिव्यासमोर नैवेद्य काय दाखवावा? आपल्या पद्धतीप्रमाणे नैवेद्य दाखवावा. अगदीच काही जमलं नाही तर दूध, साखर किंवा एखादे फळ ठेवले तरीही चालेल. नैवेद्य कुठलाही दाखवा, पण कांदा लसूण विरहित शुद्ध शाकाहारी. यानंतर खालील दीप मंत्र तुम्हाला म्हणायचे आहे. दीप सूर्याग्निरूपस्त्व तेजसा तेज उगत्वं ग्रहणा मुकृता पूजा सर्व कामो प्रदो भव. दीप, पुन्हा एकदा मी सांगते. दीप सूर्याग्निस्रूक्त तेजसा तेज उत्तमम ग्रहण मत्कृता पूजा सर्व काम प्रदो भव. हा मंत्र तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. त्यानंतर दीपपूजनासाठी काय नियम पाळायचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. सुवेर, सुतक, मासिक अडचण या दिवसात पूजन करू नये. या दिवशी दीपपूजनाला महत्त्व आहे. वर्षभर आपण देवासमोर दिवा लावत असतो. तेलाचा दिवा आपल्या उजव्या हाताला आणि तुपाचा दिवा आपल्या डाव्या हाताला लावावा. देव आपल्याला दिव्याच्या ज्योतीतूनच पाहत असतो. देवाची मिती वेगळी, आपली मिती वेगळी आहे. आपण इहलोकातले प्राणी आहोत. आपल्याला पाहायचे म्हणजे दिव्याची ज्योतच हवी आहे. दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा व साधना पूर्ण होत नाही. या दिव्याप्राप्ती कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून दीपपूजनासाठी 1 दिवस ठेवला आहे. भक्तांनो, वरीलप्रमाणे पूजा पूर्ण करून दिव्यांच्या आवसेची कहाणी वाचावी आणि पूर्ण दिवस अगदी आनंदात घालवावा. बोला जय बाळूमामा.